मतीन पटेलचं नगरसेवक पद आता धोक्यामध्ये आलंय। सदस्यत्व रद्द करण्याची शक्यता आहे। तर निदा खानला आश्रय दिल्यानं त्याच्या अडचणी वाढलेल्या आहेत। घर आणि कार्यालयाच्या बांधकामासंदर्भात देखील महानगरपालिकेनं नोटीस पाठवलेली आहे। तर 3 दिवसांमध्ये खुलासा न केल्यास अनधिकृत कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। तर अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। तर घर आणि कार्यालयाच्या बांधकामाबाबत महानगरपालिकेनं आधीच त्याला नोटीस पाठवलेली आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगरमधील सरपंच नियुक्ती स्थगिती प्रकरण स्थगिती आदेशाचा मुद्दा आता सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलाय। पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे। त्यामुळे आता कोर्ट काय निकाल देतं या प्रकरणामध्ये हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। पैठण तालुक्यातील 79 ग्रामपंचायत यांच्या 2 महिन्यापासून विविध विकास कामे खोळंबली आहे। पाणी पुरवठा, स्वच्छता, शाळेचे लाईट बिल तसेच विविध विकास कामे व शैक्षणिक मुलांना अडचणी उद्भवत असल्या कारणाने माननीय लोकनेते संदीपान पाटील भुमरे यांनी ह्या सर्व गोष्टीवर विचार करून आम्हाला सरपंचांना याचिका दाखल करण्याची सांगितली व त्यांनी सहकार्य केले। भंडाऱ्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते। जिल्हाधिकाऱ्यांना महिलांनी एक निवेदन दिलंय। एका वृद्ध महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला। सर्व घटनेच्या निषेधार्थ महिला संघटनांनी धडक दिली। कठोर कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे। सर्व नारी संघटनांच्या महिला व पदाधिकारी सर्वप्रथम आम्ही एसपी ऑफिसला गेलो आणि तिथे सुद्धा निवेदन दिलेलं आहे। पहिला प्रश्न म्हणजे जो आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जो झालेला आहे 60 वर्षाच्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, हा एक विचाराचा मुद्दा आहे। म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये 4 वर्षाची मुलगी सुद्धा आणि 60 वर्षाची बाई सुद्धा म्हणजे सुरक्षित नाही आहे। म्हणून नारी संघटनेच्या वतीने मी सगळ्यांना तुम्हाला निवेदन देतोय आणि मी तुमच्यासमोर प्रश्न मांडतोय की आम्हाला तुम्ही समजून घ्या आणि ह्या समाजामध्ये महिला ज्या आहेत ह्या असुरक्षित आहेत। विकृतीमुळे ज्या घटना घडत आहेत याला कुठेतरी आळा घालण्याकरता शासनाने कठोरातले कठोर पाऊल उचलावे आणि ह्या गोष्टी संपुष्टात आणण्यास मदत करावी आणि स्त्रियांना स्वातंत्र्य मिळायला पाहिजे। आज स्त्री ही रस्त्याने सुद्धा जाईल तरी ती सुरक्षित नाही। आज आई वडील चिंतेत असतात, 5 मिनिटासाठी जरी मुलगी बाहेर असली तरी, तर ते सुरक्षित राहावी नारी याच्यासाठी शासनाने प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि त्याची कारवाई पूर्ण करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।